देशमुख यांच्या चरणी प्रथम विनम्र अभिवादन करतो। याच्यानंतर राजे बोलणार आहेत, एकानं सुद्धा जागा सोडायचं नाही, कारण त्यांनी उलट केलं। ते म्हणले आधी राजे बोलणार मग मी बोलणार। बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना, मी आधी कसं बोलणार, नंतर कसं बोलणार राजेचं? मी जास्तीच बोलणार नाही। मी काय करतोय काय करणार आहे यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे। मी हटणार नाही, हे तुम्हाला शब्द दिलेला आहे, त्यात मी मागे सरकणार नाही। पण एक सांगतो, तुमच्या गोतळ्यात पहिलेच बसलो हो मी। अरलोच खेसा खेची तुमच्या, आमचं राहिलं बाजूला। आता बोलता बोलता तुम्हाला जे टोल तेच, पण ना मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या काचाकाच। आणि मी काही समजित बी नाही आणला। मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही, मग तो किती जागीरदाराच्या अवलाद असू द्या। आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखीन एक याच्यात, की तुम्ही नाव घेत नाहीत। मी काही जण म्हणले हे लढत नाही, तुम्हाला काय लढत, कुठं बैठका घेता आणि कसल्या आणि कोणाला लागता, आणि मी काय नाव घ्यावा? अति सुरेश एकटा पिणं सगळ्याला पोळा। मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो, एवढंच बोलणार आहे मी, याच्या पुढचं बोलणार नाही। जो आमदार, जो खासदार, जो समाजाचा एखादा सामाजिक करता समाजाच्या बाजूने बोलत असेल, मग भाजपचा असू द्या, नाही तर काँग्रेस असू द्या, नाही तर बेसरमाचा असू द्या, नाही तर शिवसेनेचा द्या, त्याच्या बाजूने ठामपणाने इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांच्या बाजूने मग तो कोण असू द्या, आपलं वैयक्तिक असेल तर त्यांचं प्रकाश दादा सुद्धा बोलले का नाही, संदीप बोलले, परत ते विषय पण ते बोलले, आज आजार येत पण समजा बोलले ना, पण बोलले ना हे सांगतोय मी, खासदार बोलले, मग पक्षाचं कोणत्या पण असू द्या, मी जाहीरपणाने सांगतो तुम्हाला, त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभं राहायचं शिका। जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तोवर आपण त्याच्या बाजूने, आपल्या सोडून पक्षाचं वडायला लागलं त्याचे ढकलू। समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभं राहायचं। आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते, मला वाटतं पवार साहेब होते बहुतेक, ते काल फक्त बाजू ठरे, मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही, ले घ्या पांगण बरं का, मग काय थोपाड सुटलं कोणकडे सुटत असते। पवार साहेब बोलले नाही रे, आवडणार रे पवार साहेब,